भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या कारवाईमध्ये 250च्या वर दहशतवादी मारले गेल्याचा दावा केलाय। पण आता यावरून राज्यातल्या नेत्यांनी भाजपवरती जोरदार हल्ला चढवलाय। अमित शहा हे सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसताना त्यांना अशा प्रकारे ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा कुठून मिळाला असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आणि छगन भुजबळ यांनी देखील नाशिकमध्ये मोदी सरकारवर याच विषयावरून टीका केली आहे। जी माहिती बाहेर आलेली आहे ती समजून घेता हे शहांचं स्टेटमेंट हे वेगळं स्टेटमेंट आहे। लष्कराच्या प्रमुखानं, एअरफोर्सच्या प्रमुखाने, डिफेन्स सेक्रेटरीने, डिफेन्स मिनिस्टरने स्टेटमेंट केलं असतं तर त्याला मी काही गांभीर्याने घेतलं असतं। परंतु अमित शहा संरक्षण विषयक प्रश्नाच्या संदर्भात आणि तिथे जे काही बलिदान झालं त्या संबंधाचं अधिकृत स्टेटमेंट करण्याचा स्थितीला कशी जाऊन पोहोचते असं मला आश्चर्य आहे। आणि खरं म्हणजे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जे अकलेचे तारे तोडलेत, अधिकृत माहिती येऊ द्या ना हवाई दलाकडून। हवाई दल त्याबद्दलची काही अधिकृत माहिती देत नाही, यामध्ये काहीतरी अर्थ आपण त्यातनं काढला पाहिजे काहीतरी। आता अकलेचे तारे पाजळत आहेत, 250 झाले, 350 झाले, 600 झाले, आणि तिथून उलट्या दुसऱ्या बाजूने आपल्या बातम्या आपण सगळ्या पाहतोय। बीबीसीवर काय ते पाहतोय, बीबीसीने लगेच त्या बालाटॉपवर तिथं माणसं पाठवली, तिथं काय झालं ते पाहतोय आपण। आज इंटरनॅशनल मीडिया आपल्या कामगिरीला क्वेश्चन करतोय, आम्ही नाही करत। आणि आमच्या तोंडावर जरी तुम्ही काही जरी आमचे तोंड बंद करायचा प्रयत्न केला तर आम्ही आमचा संयम पाळला, पण आंतरराष्ट्रीय मीडियाची तोंड तुम्ही कशी? सैन्याचं जे राजकीयकरण जे आहे करण्याचा प्रयत्न आपण केला नाही। अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला कारगिलचं युद्ध झालं, त्यावेळेला सुद्धा झालं। पण आज आपण जे पाहतो आहोत, सैन्य एकीकडे लढत असताना किंबहुना प्राणाचं बलिदान देण्यासाठी तयार असताना त्याचं राजकीयकरण करू नका सांगणारे जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतः राजकारण करत होते। राहुल गांधींनी सुद्धा सांगितलं की अशा या संकटाच्या वेळेला आम्ही तुमच्या बरोबर आहोत, जवानांच्या बरोबर आहोत। परंतु मोदी साहेबांनी मात्र जे आहे त्यांचं राजकारण चालूच ठेवलं।